कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. सकाळचे 7:45 वाजले. सो आता आपण वॉकला चाललोय. चला. मस्त थंड असं वातावरण झालेलं आहे. काय नाही. होय होय. तेच म्हटलं हिला वातावरण दाखवायचं. दाखव. इथेच राहता का तुम्ही? गाईज आपण आता वॉक करून आलेलो आहोत घरी. सो चला जाऊयात. सो गाईज दुपारचे 12:30 झालेत आणि ते पाऊस पडतोय. आम्ही टेरेसवर आलेलो तर तुम्ही इकडे बघू शकता. पावसाचं वातावरण झालंय आणि पाऊस पडतोय. सो गाईज आज रेसिपीचा ब्लॉग येणार आहे. तो स्टे ट्यून बघत राहा काय स्पेशल आहे ते. थँक्यू. एक यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे कोळंबेकर ब्लॉग्स म्हणून. तर आम्ही त्याच्यासाठी इथे या तुझ्या शॉप मध्ये आलेलो आहे. तर आम्हाला तुझ्या या शॉप बद्दल थोडी माहिती हवी आहे. तर अर्थात एक थोडी माहिती सांगू शकतो का तू, की म्हणजे कधीपासून हे तुझं शॉप आहे आणि कोणते फिश आणता तुम्ही आणि काय भाव आहे मच्छीचा, तुम्ही सांगू शकता का? म्हणजे शॉप 40 वर्षापासून आहे. तर सुरमई 700 रुपये, प्रॉन्स 560 आहे, वांगे, पॉपलेट आहे, कोळंबी. तुझ्याकडे कोणते कोणते मोस्ट ऑफ द जास्त फिश येतात आणि कोणते कोणते कस्टमर जास्त आवडीने घेतात मासे? सुरमई, पॉपलेट, कोळंबी जास्त मिळते. वांग पण जास्त. तर हे ह्या भागामध्ये सुद्धा चालतं जास्त प्रमाणामध्ये. धन्यवाद. गाईज हे सागर फिश स्टॉल आहे. तुम्ही इकडे येऊ शकता. सगळ्या प्रकारचे फिश मिळतात इथे आणि खूप जुनं दुकान आहे. तो तुम्ही नक्की येऊन इथे व्हिजिट करा. सो आता आपण हा रावस मासा आणलेला आहे. कालवण्यासाठी काढून घेतलेले पीस आहेत आणि हे फ्राय साठी काढून घेतलेले आहेत. सो आपण हा फिश साईडला ठेवूयात. हे आपण वाटण्यासाठी घेतलेले लसूण, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर घेतले. याचं आपण हिरवं वाटण करणार आहे आणि कांदा आणि टोमॅटोचा प्युरी करणार आहे. याचा मसाला आपल्याला फिश फ्राय आणि कालवण्यासाठी लागेल. सो आपण करायला घेऊयात. चला. आपण कांदा आणि टोमॅटोची ही प्युरी केलेली आहे आणि हे ग्रीन वाटण झालेलं आहे आपलं. सो आपण याच्यामध्ये काढून घेऊया. आपण याच्यामध्ये खोबरं बिलकुल नाही यूज केलेलं आहे. आपण कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीमध्येच आणि या ग्रीन वाटणामध्येच आपण रस्सा करणार आहोत. चला गाईज, आता आपण रावसचा रस्सा बनवतोय.
गॅस चालू केलाय. मी हे एवढे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. हळद आहे, घरचं लाल तिखट आहे, हा फिश रस्सा मसाला आहे आणि हा पण तिखट मसाला आहे, मीठ आहे आणि हा 2 प्युरी आहेत. कढई तापली आहे. आता आपण तेल टाकलंय. आपण कढीपत्त्याचा तडका देणार आहे. गॅस थोडा लो फ्लेमला करते. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्येही टोमॅटो प्युरी टाकणार. थोडं लो फ्लेम वरतीच ठेवून शिजवून द्यायचंय. या साईडला तुम्ही बघू शकता मी गरम पाणी ठेवलेलं आहे, जे आपल्या कालवणाच्या रस्स्यामध्ये टाकायसाठी. आपण याच्यामध्ये हाफ ग्रीन पेस्ट टाकणार आहे आणि हाफ आपल्याला फिश फ्रायसाठी लागणार आहे. थोडा वेळ याला शिजू द्यायचंय. त्याच्यावरती झाकण झाकूयात आपण. तोपर्यंत पाणी या साईडला गरम होत आलेलं आहे. गॅस जे आहे ते आपण बंद केलाय. आपला रावसचा रस्सा तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाय का आमचा, जो आम्ही फर्स्ट ब्लॉग काढलेला होता, तो तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे सांगा. आणि जे आहेत नवीन आमच्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. जेवढे जास्तीत जास्त सबस्क्राईब करता येतील तेवढे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. आपला हा थोडा शिजत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, हे घरचं लाल तिखट आहे. हे तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढं तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाकू शकता. आता मीठ टाकते, हे पण चवीनुसार. तुम्हाला आधी थोडंच टाकलंय. हे काय टाकलं? तो पण लाल तिखट मसाला आहे. आता आपण टाकतोय आपला फिशचा रस्सा मसाला. ऑलरेडी तिखट झालाय सो हा थोडासा टाकलाय. हा मालवणी रस्सा मसाला आहे.
खूप छान रस्सा होतो. रश्श्यामध्ये सगळे मसाले टाकून झाले, तर थोडासा शिजून द्यायचा आहे. दुपारी सांगायचं राहून गेलं ह्या बाबतीमध्ये की पाऊस येत होता, सो आम्हाला त्या दुकानाबद्दल काही सांगता नाही आलं जास्त माहिती. जर ते जे दुकान आहे ते नगरमध्ये आहे, सागर स्टॉल म्हणून त्यांच्या दुकानाचं ते नाव आहे. सो तिथे सगळ्या प्रकारच्या फिश अवेलेबल असतात. तुम्हाला नदीचे मासे, समुद्राचे मासे अवेलेबल करून देतात ते लोक आणि आणतातही जसं तुम्हाला हवे असतील तसे. सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे ते लोक प्रोव्हाइड करतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा जे आहे ते नंबर प्रोव्हाइड करेन तुम्हाला. जे नगरमध्ये राहतात ते नक्कीच जा त्यांच्याकडे, कारण त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे ताजे मासे मिळतात. सो चला आता आपला चांगलं तरी आलेलं आहे. बंद सो आता हे पाणी आहे ते आपण जेवढं तुम्हाला पातळ हवंय, जास्त ग्रेव्ही थिक हवी आहे तर तुम्ही त्यानुसार ठेवू शकता. तर मी थोडंसं थिकच ठेवलंय कारण रश्श्यामध्ये मासे सोडायचे. आता आपण ह्याच्यानंतरला थांबा, इथे फिशचा फ्राय करणार आहे, रावस फिश फ्राय. तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगू शकता तुमच्याकडे तुमच्या पद्धतीमध्ये कसं रावसचा रस्सा केला जातो, किंवा काही अशी वेगळी रेसिपी आहे का की जी तुम्ही बनवता, तर तुम्ही ती माझ्यासोबत शेअर करू शकता. तुम्हाला कमेंटमध्ये जाऊन तुम्ही ती रेसिपी मला सांगू शकता. आता आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे, सो आपण आता हा रावस मासा आहे तो रस्स्यामध्ये सोडूया. आता फिश ऑलमोस्ट आपली होईल आता 5-7 मिनिट्समध्ये. सो आता आपण भेटूया रावसचा रस्सा फ्राय करताना. आपण रावस फ्राय करू. सो त्याचं मॅरिनेशन आहे ते मी करते. हे ग्रीन वाटण आपलं राहिलेलं होतं, हिरवं वाटण, ते मी टाकून घेते याच्यामध्ये. कसलं वाटण आहे त्याची? ते लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि मिरचीच आहे. आपण 4 मिरच्या घेतल्या. सो ज्याला जेवढं तिखट हवं असेल त्यांनी तेवढं तिखट घ्या. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. हे घरचं लाल तिखट आहे, ते मी थोडंसंच घेते. आणि हा मसाला आपण थोडासा. हा मसाला कुठला आहे जरा दाखवशील? हा फिश रस्सा मसाला आहे. सो मालवणी फिश रस्सा मसाला आहे. त्याच्यामध्ये पण ऑलरेडी मिरच्या आहेत, त्याच्यामुळे थोडंसं हळू. आता मीठ घेते. ते पण थोडंसं. हा सगळा मसाला एकजीव करून जो आहे आपण रावसला लावणार आहे. आपण याला रवा फ्राय करणार आहे. मॅरिनेशन किती वेळासाठी ठेवायचं आहे? जास्त काही नाही, 5 मिनिटसाठी ठेवलं
लागेल 5-10 मिनटं. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाच्या पिठात किंवा तांदळाचं पीठ आणि रवा असं मिक्स करून देखील करू शकता. तर मी रव्यामध्ये करणार आहे कारण तांदळाचं पीठ आता सध्या तरी नाही आहे. तर मग व्यवस्थित छान असं मॅरिनेशन करून घ्यायचं. तवा फ्राय करतोय. मी याच्यामध्ये लसूण टाकणार आहे तडक्याला. थोडासा करपून देते. या रव्यामध्ये मी ऑलरेडी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्याला जरा फ्राय करते. हे जे आहेत ते आपण फ्राय करून घेऊयात आता. रावस चला मंडळी, जेवायला या. आपलं जेवण जे आहे ते रेडी झालेलं आहे. आपले रावस थाली रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे बाजरीची भाकरी आहे, रावस फ्राय आहे, रावसचा रस्सा आहे, भात, कांदा आणि लिंबू आहे. सो आपली अशा प्रकारे मस्तपैकी रावस थाली रेडी झालेली आहे. सो आता आम्ही जेवायला बसतो आणि हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करत आहे. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. जास्तीत जास्त शेअर करा. आणि मी सांगते की हा माझा सेकंड ब्लॉग आहे. सो काही सजेशन असतील